रुग्णवाहिका की देवदूत 44 चिमुरड्यांचा जन्म रस्त्यावरच. नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आयलमनगर न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यात रुग्णवाहिकाच प्रसूतीगृह बनल्याचं पाहायला मिळाले. कारण मागील वर्षभरात तब्बल 44 बालकांचा जन्म हा रुग्णवाहिकेतच झालाय. रुग्णवाहिका ही अनेक गर्भवती महिलांसाठी जीवनदायी ठरत असली तरी गेल्या काही वर्षात रुग्णवाहिकेतच होणाऱ्या प्रसूतींचा वाढता आकडा हा आरोग्य व्यवस्थेसमोर नवे प्रश्न उभे करीत आहे. याला कारण देखील तशीच आहेत. जिल्ह्यामध्ये अनेक रस्त्यांची अवस्था ही चांगली नाही. दुर्गम भाग, वेळेवर वाहन उपलब्ध न होणं, कुटुंबियांचा उशिरा निर्णय यांसारख्या अनेक कारणांमुळे महिलांना रुग्णालयात पोहोचण्यासाठी विलंब होतो आणि परिणामी अनेक प्रसूती रुग्णवाहिकेतच पार पडतात. आकडेवारी जर पाहिली तर हा कल सातत्याने वाढताना दिसतोय. रुग्णवाहिकेत होणाऱ्या वाढत्या प्रसूती या एका बाजूने 108 सेवेच्या तत्परतेचं प्रतीक असल्या तरी दुसऱ्या बाजूने प्रसूतीगृहापर्यंत वेळेत पोहोचण्यात येणाऱ्या अडथळ्यांचं वास्तव देखील उघड करतात. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा या अजूनही बळकट करण्याची गरज असल्याचं या आकडेवारीतून स्पष्ट होतं. ग्रामीण भागातील वाडी वस्त्या, मुसळधार पावसात तुटणारे संपर्क मार्ग तसेच काही ठिकाणी प्रसूती सुविधा नसल्याने महिलांना शेवटच्या क्षणी रुग्णवाहिकेवरच अवलंबून राहावं लागतं. अहिल्यानगर जिल्ह्यात 108 नंबर असलेली सेवा देणाऱ्या 40 रुग्णवाहिका आहेत. यामध्ये ऍडव्हान्स लाईफ सपोर्ट असलेल्या 9 तर बेसिक लाईफ सपोर्ट असलेल्या 31 रुग्णवाहिका आहेत. या रुग्णवाहिकांमध्ये 86 डॉक्टर व 88 वाहन चालक रुग्णांना सेवा देतात. रुग्णवाहिका सुरू झाल्यापासून जानेवारी 2026 पर्यंत एकूण 1937 प्रसूती 108 या रुग्णवाहिकेत झाल्या आहेत. तर जानेवारी 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान 44 प्रसूती रुग्णवाहिकेत झाल्या आहेत. यामध्ये सुरक्षित प्रसूतीचं प्रमाण जास्त आहे. प्रशिक्षित पॅरामेडिकल स्टाफमुळे माता व नवजात बालकांचा मृत्यू दर टळलाय. मात्र असं जरी असलं तरी महिलांच्या प्रसूती रुग्णवाहिकेत का कराव्या लागतात, त्याची कारणं काय आहेत आणि हे टाळण्यासाठी कोणत्या गोष्टींवर भर दिला गेला पाहिजे याचा विचार सुरुवातीला हा आपल्यापासून होणं गरजेचं आहे. तर सरकारकडून सोयी सुविधा देणं सुरू होईल. अन्यथा यावर कुठलाही तोडगा निघणार नाही, हेही तितकंच खरं आहे. तुम्हाला या घटनेबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आयलमनगर न्यूज.